आपण 10th क्लासचं फर्स्ट चॅप्टर पाहणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आता बघा, सगळ्यात आधी आपण पाहू की स्टँडर्ड फॉर्म काय असतो. लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म अँड इक्वेशन ऑफ द फॉर्म. ज्या इक्वेशनचा फॉर्म असा असेल ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल्स टू 0. आता बघा, ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0 यामध्ये जर पाहिलं तर एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहेत. एक्स आणि वाय, एक एक्स आणि दुसरा वाय हे झाले व्हेरिएबल. आता व्हेरिएबल किती झाले? दोन. म्हणून आपण यांना काय म्हणतो की टू व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे, टू व्हेरिएबल. आता हे इक्वेशन यांचा जो इंडेक्स आहे तो दोन्ही व्हेरिएबलचा इंडेक्स 1 1 आहे, म्हणून याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन. मग हे झालं लिनियर इक्वेशन का? कारण इक्वल टू 0 आहे म्हणून इक्वेशन. जर इक्वल टू 0 नसतं तर हे एक्सप्रेशन झालं असतं, पण आता या ठिकाणी इक्वल टू 0 आहे, याचा अर्थ हे लिनियर इक्वेशन आहे. बरं, इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये बघा दोन व्हेरिएबल यूज केलेले, एक व्हेरिएबल एक्स आहे, दुसरं व्हेरिएबल वाय आहे आणि याचा मॅक्झिमम इंडेक्स आहे 1, म्हणून हे लिनियर इक्वेशन आहे. आता बघा यामध्ये ए बी आणि सी हे काय आहे? तर हे रिअल नंबर आहे. तर आपण असं म्हणू शकतो ए बी अँड सी बिलॉंग्स टू आर, हे रिअल नंबर आहे. बट याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणण्यासाठी आपल्याला a नॉट इक्वल टू 0 अँड b नॉट इक्वल टू 0. c 0 असला तरी चालेल, पण a आणि b, कारण a आणि b काय आहे सर? तर हे कोइफिशियंट आहे. बघा, a हा कोइफिशियंट आहे x या व्हेरिएबलचा, b हा कोइफिशियंट आहे हा y या व्हेरिएबलचा. तर a आणि b हे कोइफिशियंट आहेत व्हेरिएबलचे. जर या कोइफिशियंटच्या व्हॅल्यू 0 झाल्या तर या ठिकाणी व्हेरिएबल राहणार नाही, म्हणून आपण त्याला नंतर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकणार नाही. ठीक आहे. तर आता आपण काय करू की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे जे फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करत आहे, या फर्स्ट चॅप्टर मधली प्रॅक्टिस सेट 1.1 वरचे न्यूमेरिकल बघू. प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1. तर बघा, यामध्ये स्टेप बाय स्टेप आपण न्यूमेरिकल घेऊ. जसं की आता यांनी असं म्हटलेलं आपल्याला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पहिलं आता सेकंड क्वेश्चन घेऊ आपण आधी. सॉल्व, कारण फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत, ते दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जसं की फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. फर्स्ट एक्झाम्पल आहे थ्राइस ए प्लस 5b, थ्राइस ए प्लस 5b इज इक्वल्स टू 26. अँड सेकंड इक्वेशन आहे ए प्लस 5b, a plus 5b is equals to 22. a plus 5b equals to 22. बघा, आता एक लक्षात आहे, या टाईपचा जर क्वेश्चन एक्झाम मध्ये आला तर 2 मार्क्ससाठी विचारला जातो. या टाईपचा क्वेश्चन जर आला तर तो किती मार्क्ससाठी येतो? तर 2 मार्क्ससाठी विचारला जातो. मग सर आता हे जे दोन लिनियर इक्वेशन आहे, बघा या दोन लिनियर इक्वेशन मध्ये बघा हे लिनियर इक्वेशन आहे आणि यामध्ये व्हेरिएबल कोणतं यूज केलं? तर बाळांनो, एक ए व्हेरिएबल आहे आणि दुसरं बी व्हेरिएबल आहे, असे दोन व्हेरिएबल यूज केलेले आहे. ठीक आहे. तर आपल्याला आता या दोन सायमल्टेनियस इक्वेशनला सॉल्व्ह करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आता ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आता बघा आपण दोन मेथड येतात, एक आहे एलिमिनेशन मेथड आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. तर या दोन मेथड पैकी कोणती एक मेथड आपण यूज करू शकतो? तर आपण या ठिकाणी एलिमिनेशन मेथड यूज करू. तर बाळांनो, आता काय करायचं बघा, आता आपण पहिलं इक्वेशन काय दिलेलं आहे सर? तर थ्राइस ए प्लस 5b इज इक्वल्स टू 26. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊ. सेकंड काय आहे सर? a प्लस 5b इज इक्वल्स टू 22, हे इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे. तर आता एक लक्षात घ्या,
आपण आता असं म्हटलं की आपल्याला याला एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करायचं. आता एलिमिनेशन मेथड म्हणजे काय, तर आपल्याला काय करावं लागेल, कोणताही एक व्हेरिएबल यामधून एलिमिनेट करून घ्यावं लागेल. कोणता एक व्हेरिएबल एलिमिनेट करून टाकायचा, दुसऱ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर कोणता व्हेरिएबल एलिमिनेट करू शकतो आपण ते आपण पाहू. ठीक आहे, तर जो व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचा, बघा एक लक्षात घ्या, एक कंडिशन अशी आहे, जोही व्हेरिएबल एलिमिनेट करायचा तर त्या व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम असले पाहिजे आणि साइन अपोजिट असले पाहिजे, है ना, साइन अपोजिट असले पाहिजे. जसं की आता बघा या ठिकाणी जर पाहिलं तर ए चा कोइफिशियंट 3 आहे, तर इथं ए चा कोइफिशियंट काहीच नाही, याचा अर्थ 1 आहे, तर ए चे कोइफिशियंट सेम आहे का, नाही सर. बर, आता बी चे चेक करू आपण. आता बघा बी चा कोइफिशियंट या ठिकाणी 5 आहे आणि इथं बी चा कोइफिशियंट 5 आहे, तर मग याचा अर्थ काय सर, बी जे ना, तर बी या व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम आले, बी या व्हेरिएबलचे कोइफिशियंट काय आले, सेम आले. तर मग आता काय करावं लागेल, तर हे बघा आता बी ला आपण एलिमिनेट करू शकतो, पण कधी, ज्यावेळेस त्यांचे साइन अपोजिट असतील. तर आता बघा 5b, आता 5b आहे, तर बघा इथेही 5b आहे, इथं साइन प्लस आहे सर आणि इथेही साइन प्लस आहे, म्हणजे साइन अपोजिट नाही. मग साइन अपोजिट नाही तर साइन आपल्याला अपोजिट करून घ्यावं लागतील. तर आपल्याला साइन अपोजिट करायचं म्हणजे काय करायचं, दोन्ही साईडनं मायनसनं मल्टिप्लाय करायचं, दोन्ही साईडला मायनसनं मल्टिप्लाय करायचं. जसं की आता बघा या ठिकाणी इथं प्लस आहे, आपण काय करणार, याला प्लस, इथं काहीच नाही तर प्लस आहे, प्लस इंटू मायनस मायनस, इथं प्लस आहे, प्लस इंटू मायनस मायनस, इथं प्लस आहे, प्लस इंटू मायनस मायनस. बघा आता काय केलं आपण, साइन चेंज केले, तर इथं प्लस 5b इथं मायनस 5b, म्हणजे याचा अर्थ बी हा व्हेरिएबल या ठिकाणी एलिमिनेट होणार आहे. तर सर प्लस 5b मायनस 5b गेट कॅन्सल. आता काय उरलं बाळांनो, ते राईट करून घेणार आपण. तर मला सांगा थ्राइस ए मायनस 1 आहे, तर या ठिकाणी ट्वाइस ए इज इक्वल्स टू, हे तर कॅन्सल झालं, 26 मायनस 22 4, 2 मल्टिप्लायला आहे सर, पलीकडे गेल्यानंतर तो डिवाइडला चालला जाईल, 4/2 मीन्स 2 1 चा 2, 2 2 चा 4. तर ए ची व्हॅल्यू काय आली, तर ए ची व्हॅल्यू आली 2. ए ची व्हॅल्यू, ए या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती आली सर, 2 आली. बर, तर आता आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची आहे, तर ए ची व्हॅल्यू काय करावं लागेल, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करावं लागेल आपल्याला. इक्वेशन 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 2 मध्ये पुट करा, कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केली तरी चालेल. तर आपण एक काम करू, ए इक्वल्स टू 2 इक्वेशन 1 मध्ये पुट करून देऊ. पुट इन इक्वेशन 1, पुट इन इक्वेशन 1, ए ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करू, बरोबर आहे, म्हणजे बी ची व्हॅल्यू निघून जाईल. तर बाळांनो ए ची व्हॅल्यू काय बघा, थ्राइस. आता ए ची व्हॅल्यू 2 आली, तर ए च्या ऐवजी 2 टाकावं लागेल आपल्याला, इंटू ए च्या ऐवजी 2 प्लस प्लस 5b, बघा 5b, मग 5b इज इक्वल्स टू 26, इज इक्वल्स टू 26, 3 2 चा 6 प्लस 5b इज इक्वल्स टू 26. आता प्लस 6 पलीकडे गेल्यानंतर मायनस होतील, तर या ठिकाणी काय राहणार आपल्याकडं, 5b इज इक्वल्स टू 26 मायनस 6, 5b इज इक्वल्स टू 26 मायनस 6 20, 5 मल्टिप्लायला आहे, तिकडे गेल्यावर डिवाइडला चालला जाईल, तर 20 डिवायडेड बाय 5. या ठिकाणी बघा 5 1 चा 5 आणि 5 4 चा 20, 5 1 चा 5 आणि 5 4 चा 20. तर या ठिकाणी बी ची व्हॅल्यू काय आली बाळांनो, तर बी ची व्हॅल्यू आली 4, बी ची व्हॅल्यू आली 4. मग ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आपण, आणि हेच काय तर गिव्हन इक्वेशनचं सोल्युशन आहे, है ना. तर आपल्याला दोन व्हॅल्यू आले, एक ए ची आली 2 आणि बी ची व्हॅल्यू आली 4. तर मग आपण असं म्हणणार देअरफॉर ए इक्वल्स टू 2 and b equals to 4 are the solution of given simultaneous equation. Given simultaneous equation. गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. या वेळेनं आपण काय करणार की जो आपला पहिला प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.1, त्यामधले सगळे एक्झाम्पल या वेळेनं सॉल्व्ह करणार, बरोबर आहे. हा, जसं की पहिलं आपण बघा पहिलं इक्वेशन घेतलं, पहिलं इक्वेशन काय होते, तर 5a थ्राइस a प्लस 5b इक्वल्स टू 26, आणि दुसरं इक्वेशन होतं a प्लस 5b इक्वल्स टू 22.
तर आपण हे जे इक्वेशन आहे ते हे इक्वेशन कोणत्या मेथडनं सॉल्व्ह केले तर एलिमिनेशन मेथडनं. आता एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह केले म्हणजे नेमकं काय केलं की मेथडचं नाव काय एलिमिनेशन मेथड. म्हणजे आपल्याला काय करायचंय कोणताही एक व्हेरिएबल आधी एलिमिनेट करायचा आणि दुसऱ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची. आता व्हेरिएबल कोणता एलिमिनेट होत असतो ज्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहे. लक्ष द्या ज्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम आहे आणि साइन अपोजिट आहे तोच व्हेरिएबल या ठिकाणी एलिमिनेट होईल आणि दुसरा जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट होईल. बरोबर आहे. पण आता एक लक्षात घ्या ज्या न्यूमरिकल मध्ये व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम दिलेले नाही त्या न्यूमरिकल मध्ये आपल्याला आधी व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम करून घ्यावं लागतील. साइन जर अपोजिट नसतील तर अपोजिट करून घ्यावं लागेल. नंतर तो व्हेरिएबल एलिमिनेट होईल आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करू होईल. या वेळेनं आपण काय केलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. अशाच वेळेनं याच्या पुढचे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर आज आपण थांबू या ठिकाणी. पुढचे एक्झाम्पल समोरच्या लेक्चरला